दरम्यान जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता गॅस दरांवरही दिसून येतोय। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये तब्बल 60 रुपयांची वाढ झाली, तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 124 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। मात्र पुण्याच्या चाकण येथील एचपीसीएल प्लांट बाहेरच्या वाहनांना मोठ्या रांगा इथे अजूनही लागल्या दिसतायत। चाकण या ठिकाणाहून या संदर्भातला आढावा देखील आम्ही घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा ह्या भारतामध्ये बसण्यास सुरुवात झाली असून त्याचा परिणाम आता गॅस पुरवठ्यावर झालेला पाहायला मिळत आहे। अगदी कालपासूनच आपण पाहिलं की व्यावसायिक वापराचा जो गॅस पुरवठा आहे, हा व्यावसायिक वापराचा गॅस पुरवठा थांबवण्यात आला होता। आपण आता आलो आहोत चाकण येथील जी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही जी गॅस फिलिंगची कंपनी आहे, ह्या कंपनीमध्ये आपण कालसुद्धा आढावा घेतला होता आणि आज दुसऱ्या दिवशीही आपण या ठिकाणी पाहू शकताय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कमर्शियल वापराच्या ज्या गॅसच्या टाक्या आहेत, या टाक्यांच्या ज्या गाड्या आहेत, या गाड्या या ठिकाणी भरण्यासाठी आल्यात। मात्र या गाड्या भरल्या जात नाही आहेत। मागील 2 दिवसांपासून या ज्या गाड्या आहेत, या गाड्या या ठिकाणी लाईन लावून उभ्या आहेत। मात्र या गाड्यांना गॅस भरून दिला जात नाही आहे आणि हा जो दुसरा दिवस आहे, या गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत। घरगुती वापराचा गॅस पुरवठा जो आहे, हा घरगुती वापराचा गॅस पुरवठा सुरळीत आहे। मात्र व्यावसायिक वापराचा गॅस पुरवठा हा थांबवण्यात आला आहे। काल आणि परवा या ठिकाणी गाड्या ह्या गॅस भरण्यासाठी आल्या होत्या, मात्र त्यांना गॅस भरून दिला जात नाही आहे आणि आज दुसरा दिवस आहे। या ज्या गाड्या आहेत, या गाड्या या ठिकाणी आपण पाहू शकताय, मोठीच मोठी रांग या गाड्यांची या ठिकाणी आपण पाहू शकताय। खरं तर घरगुती वापराचा गॅस पुरवठा हा सुरळीत आहे, मात्र व्यावसायिक वापराचा गॅस पुरवठा मागील 2 दिवसापासून थांबवण्यात आला आहे। त्यामुळं व्यावसायिक वापर असेल, हॉटेल व्यावसायिक असतील किंवा इतर जे व्यवसायामध्ये हा गॅस वापरला जातो, या ठिकाणी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे आता हे व्यवसाय चालवायचे कसे असा मोठा प्रश्न या ठिकाणी हॉटेल व्यावसायिक असतील किंवा इतर व्यवसायापुढे निर्माण झालेला पाहायला मिळत आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, चाकण, पुणे। कृषी खाते जे कोणी कृषी मंत्री आहेत, त्यांना या परिस्थितीची जाणीव आहे का की इराणच्या, अमेरिकेच्या, इस्रायलच्या युद्धामुळे फक्त प्रश्न गॅस आणि तेलाचा नाहीये। लोकांना वाटत असेल गॅस, तेल, बरं का, क्रूड ऑइल हाच प्रश्न आहे, रशियाकडून घ्यायला परवानगी मग इथून आमच्या शेतकऱ्यानं जी निर्यात केलेली आहे मालाची, कृषी उत्पादनाची, ते ठिकठिकाणी तो माल अडकून पडलाय, काही ठिकाणी सडलाय।